आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता नीलांबरीला राग येत असतो. नीलांबरीने कॉल केलेला असतो थेट आता भावनाच्या आईला म्हणजेच लक्ष्मीला कॉल करून ती आता सुनावू लागते. लक्ष्मीला म्हणत असते की तुम्ही धंदा करताय, आम्ही तुम्हाला पैसे देतो, याचा अर्थ तुम्ही काही आम्हाला खपवाल का? तुम्हाला कळत नाही का की तुम्ही कोणता माल देताय, काय करताय ते? असं देखील आता बोलून ना ती चिडलेली असते आणि जेव्हा ती चिडते तेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलत असते. आणि मग तुझा तर आवाज नीलांबरीसारखा येतोय, तू नीलांबरीच बोलतेस ना, असं देखील आता लक्ष्मी बोलत असते की हो मग तुम्ही कोण? मी लक्ष्मी बोलते, भावनाची आई. अच्छा, हा तुमचा बिझनेस आहे का? अहो तुम्ही ते आंबापोळी पाठवले आहेत ना, त्या खराब झाले आहेत. 200 आंबापोळी इथेच आले आहेत ना, त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं, असंही आता बोललं जातं. मग आता आंबापोळी आणि तुमच्याकडे, कारण लक्ष्मीसोबत तो खोटं बोलला होता आणि हे सगळं काही आणलं होतं त्याने. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी अशा बघून ना खूप मोठा मनस्ताप लक्ष्मीला झाला. मग लक्ष्मी लगेचच ना ते सगळे पैसे वगैरे घेऊन ना आता रिटर्न द्यायला सिद्धूला गेलेली असते आणि सिद्धूला म्हणत असते की हे पैसे वगैरे मला काहीसुद्धा नको आहेत, हे पैसे तुझ्याकडे ठेवून घे आणि तू हे सगळं मुद्दामून केलं आहेस, असं देखील आता बोललं जात असतं. तेव्हाच आता सिद्धू म्हणत असतो की काय झालं आहे, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. पण सिद्धूला ती म्हणत असते की माझं काही गैरसमज होत नाही आहे, तू नाव बदलून मला फोन केला म्हणून तुला काय वाटलं ह्या सगळ्या काही गोष्टी मला कळणार नाहीत का? मला सगळं कळतं, हे सगळं तूच केलं आहे आणि हे पैसे मला नको आहेत. इकडे आता जानू मुद्दामून जयंतला विचारत असते की काय झालं जयंत सर, तुम्हाला त्रास होतो आहे का? काय त्रास होतो आहे सांगा ना, ओके आहात ना? असं बोलून मुद्दामून ना ती त्याची मजा घेत असते. मग जयंत म्हणत असतो की ओके, पण विश्वा आता तिथे येऊन म्हणतो की चला आपण सेलिब्रेशन करायला हवं, जराही थांबायला नको. आणि असं बोलून तो आता सेलिब्रेशनला सुरुवात करत असतो. आणि तेव्हाच ना इकडे जानू मुद्दामून ना जयंतला विचारते की जयंत सर, तुम्हाला त्रास होतोय का? तर तसं सांगा, मग विश्वाला तुम्हाला मी घरी सोडायला सांगते. त्यावर जयंत म्हणतो की नाही, ऑल ओके आहे मी. मुद्दामून जानूने आता जयंतला मोठा धक्का दिलेला असतो. मग जयंतच्या समोरच विश्वाला ते विचारते की तू कुठे होतास, आम्ही किती वेळची तुझी वाट बघतोय. त्यावर तो सांगतो की जानवी मॅडम, माझं एका ठिकाणी काम होतं आणि मी तिथेच गेलो होतो, असं काहीसं तो आता सांगू लागतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं, इकडे आता भावना जी आहे ती आईला म्हणत असते की अगं आई, तुझं कोणतंही नुकसान झालेलं नाही आहे, हे पैसे आम्ही काही रिटर्न घेणार नाही आहेत, तुला ठेवून घ्यावे लागतील, कारण ते तुझ्या कष्टाचे आहेत आणि त्यामुळे तू आम्हाला ते पैसे रिटर्न करू नकोस. मग आता ते वाया गेले ना, आणि ते माझ्यामुळे वाया गेले, मग ते पैसे तुम्ही घ्या परत रिटर्न. मलासुद्धा असंच झालं असतं जर हे सगळं काही माझ्याकडनं नुकसान झालं असतं आणि एखाद्या गिरायकाने सांगितलं असतं तर मी त्यांना पैसे दिले असते. पण भावना म्हणत असते की ह्याचं कोणतंही नुकसान झालेलं नाही आहे, त्यामुळे आई तू काळजी करू नको. असं कसं नुकसान झालं नाही आहे असं भावना तू म्हणतेस? त्यावर आता लक्ष्मीला भावना सगळ्या काही गोष्टी नीट समजावून सांगते आणि म्हणत असते की अगं काय आहे ना, हे आम्ही खत म्हणून वापरतो, मग आता येतेस का घरात, चल ना, असं बोलून ते तिला घरी बोलवत असते. मग भावना आता म्हणू लागते की अगं आई चल ना घरी, पण नको आता नको, उशीर झाला आहे असं म्हणते. तेवढ्यातच ना तिथे जेवण बनवणाऱ्या बायकासुद्धा आलेल्या असतात आणि त्या आल्यावर भावना त्यांना म्हणते की बरं झालं आलात, चला आपल्याला ना सगळ्यांना मिळून जेवण बनवायचं आहे, तुम्हाला तशीही कामाची गरज होती, मग मी तुम्हाला काम द्यायला सुरुवात करते. पण त्या मात्र काम करायला नकार देत असतात. मग भावनाला त्या म्हणतात की आम्ही फक्त तुमच्या दारापर्यंत कधीतरी आलो होतो आणि आता तुम्ही आम्हाला थेट किचनमध्ये यायला सांगताय, सॉरी पण ते जमणार नाही. मग त्यांना भावना समजावते की काम हे काम असतं आणि ते कुठेही जाऊन आपल्याला करावंच लागतं, तेव्हा कोणताही विचार करायचा नसतो, हेही सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र त्या बायका काम करण्यासाठी तयार होतात आणि त्या येतात आणि मग काय कामाला सुरुवात होते. भावनासुद्धा त्यांच्याबरोबर मिळून मिसळून काम करत असते, कारण अधिक मासासाठी ज्या बायका घरी आलेल्या असतात ना, त्यांना आता द्यायचं असतं मस्त असं जेवण बनवून. आणि त्याचसाठी भावना छान पंगतीचं जेवण बनवते. आता सगळ्यांनाच ते जेवण वाढते आणि जेवण खरंच खूप उत्कृष्ट झालं आहे असं आजीसुद्धा म्हणतात. मग आता भावनाचं कौतुकसुद्धा होतं. भावना आता सगळ्या काही जबाबदाऱ्यांना जेव्हापासनं उमेदवारी घेतली आहे तेव्हापासनं उत्तमरित्या अजूनच करत होती आणि त्यामुळे नीलांबरीचा मात्र जळफळाट होत होता.
इकडे आता सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित पॉसिबल झालेल्या होत्या आणि त्यामुळेच ना आता फक्त आणि फक्त राग मात्र नीलांबरीला येत होता. इकडे आता भावना जी आहे आणि सिद्धू हे म्हणत असतात की या बायकांनी काम केले तर आपण त्याला त्यांचे पैसे द्यायला हवेत. त्यांना पैसे देत असताना भावनाला अचानक चक्कर येते. मग सिद्धू काही बोलायला जाणार तेच नीलांबरीने थांबवलेलं असतं की कोणाला काही सांगायचं नाही इतक्यात. मग आता ती म्हणते की उन्हामुळे होत असेल कारण ऊन खूप जास्त आहे ना, असं बोलून लक्ष्मी आता बाजू सावरून घेत असते आणि त्या बायकांना पैसे देऊन आता मात्र तिकडनं ती जातात बायका. मग सिद्धू म्हणत असतो की काय झालं नेमकं? अगं आई, मी त्यांना सांगत होतो ना भावना प्रेग्नेंट आहे म्हणून त्रास होतोय, मग तुम्हाला का सांगू दिलंच नाही? मग तेव्हाच ना आता रेणुका सांगते की अरे आपण चोरोटी जोपर्यंत भरत नाही ना तोपर्यंत अशा घरातल्या गोष्टी सांगू शकत नाही. अच्छा, चोरोटी बाकी आहे का भरायची? मग ठीक आहे, आपण उद्याच ना हा चोरोटीचा कार्यक्रम करूया. मी आताच लक्ष्मी आईला कॉल करतो आणि तिला उद्याच्या चोरोटीबद्दल सांगतो. मग तर झालं, चालेल बघ करून. मग इकडे आता जानू आणि विश्वा आतमध्ये ऑफिसमध्ये बोलत असतात आणि तेवढ्यातच ना तिथे त्यांच्यावर लक्ष ठेवायला मुद्दामून म्हणून ना जयंत आलेला असतो. जयंत जेव्हा येतो तेव्हा आता विश्वा तिकडनं उठून जात असतो. मग तुम्ही कशाबद्दल डिस्कस करताय असंही मुद्दामून जयंत येऊन विचारतो. तेव्हा ना आता जानूला काही नाव सुचत नसतं मग त्या टेंडरचं. मग इकडनं तो सांगतो की मारुती म्हणजे मारुती हनुमानासारखी खून करून दाखवतो, तोंड वगैरे फिकवू. मग आता तोंड फुगवल्याबरोबर जानूला कळतं. मग जानूचं जे तोंड फुगवलेलं असतं ना ते बघून जयंतला सुद्धा आवडतं. जयंत म्हणतो की तुझी ही कल्पना मला आवडली हां, म्हणजे असं ॲक्टिंग वगैरे करून सांगतेस आणि त्यानंतर आता आम्हाला खूप कामं आहेत. जयंत सर कामं करू देत ना, खूप पेंडिंग आहेत कामं, असं बोलून जयंतला ती जायला सांगते. इकडे आता भावनाची चोर ओटीचा कार्यक्रम असतो आणि त्यामुळेच ना सगळीच जणं भावनाच्या माहेरी जायला निघालेली असतात. भावना आज अगदीच गोड गुलाबी दिसत होती आणि सुंदर दिसत होती म्हणून भावनाचं कौतुकही केलं जात असतं. भावनाचं जेव्हा कौतुक केलं जातं तेव्हा मात्र नीलांबरीला राग येत असतो. अक्षरशः आता संपतराव देखील भावनाचं कौतुक करत असतात आणि खरंच आपल्याला आता नातवंडसुद्धा होणार आहे आणि सोबतच सुनबाई सगळी जबाबदारी उत्तमरित्या घेत आहेत असंही आता बोललं जात असतं. तेव्हा मात्र आता नीलांबरीचा राग होत असतो. नीलांबरी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय? जी जागा माझी होती ती जागा सगळी हिने पटकावलेली आहे. तिच्या मनामध्ये ना राग होत असतो पण त्या रागाचा काही उपयोगसुद्धा नसतो कारण भावनाच्या बाजूने आता सगळीजणं असतात. तर इकडे सगळीजणं बाहेर निघत असतात लक्ष्मीकडे जायला आणि त्याच वेळेला आता लक्ष्मीच्या घरी जायचं असतं म्हणून भावना जी आहे ती आपल्या वहिनीला म्हणजेच नीलांबरीला सुद्धा सांगते की तुम्ही या चोर उठीला. मग सिद्धूला राग येतो की भावनाने कशाला तिला बोलवलं आहे, कारण काही गरज नाही आहे ना त्या बाईला बोलवायची, म्हणूनच तो बोलत असतो. इकडे आता जेव्हा भावना सिद्धू निघून जातात ना तेव्हा मात्र आता घर जे आहे ते डोकावर नीलांबरीने घेतलेलं असतं. नीलांबरीने सामान घरातलं अस्ताव्यस्त केलेलं असतं. हे सगळं काही संपतरावाने बघितलेलं. ते म्हणतात गाडेपाटलांच्या सूनबाईंना हे शोभत नाही, तुम्ही गाडेपाटलांच्या सूनबाई आहात की कोण आहात असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता तिचा राग होत असतो. तिने आता अधिराजच्या गाडीची चावी हातात घेतलेली असते. अधिराजला म्हणत असते की तुम्ही आता मला अडवू नका, मला जे काही करायचं आहे ना ते माझं मी करते. अधिराज म्हणत असतो की तू शांत बस, तुला काय झालं आहे? अगं आपल्याला बाळ होईल ना, काय एवढं घर डोक्यावर घेतेस असं तो बोलून तिला समजावत असतो पण त्याचा काहीच उपयोग होत नसतो. ती प्रचंड संतापलेली असते. ती म्हणते की आता जे काही आहे ते डायरेक्ट समोरासमोर होईल असंही तिने आता बोलून टाकलेलं असतं आणि ती आता नीलांबरी जी आहे ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. तिला आता इतका राग येतो ना म्हणूनच मग ती ना आता सगळं काही आपलं आजूबाजूला ठेवते आणि तिकडनं जाते. इकडे जानूने चोर ओटीची जय्यत तयारी केलेली असते कारण भावनाची चोर ओटी असते आणि ती चोर ओटी धूमधडाक्यात करायची हे मात्र आता ठरलेलं असतं आणि त्यामुळेच आता भावनाने रांगोळीसुद्धा सुंदर काढलेली असते. जेव्हा भावना येते तेव्हा भावना कौतुक करत असते. भावना म्हणत असते की ऐन शॉर्ट नोटीसवर सुद्धा खूप छान तयारी तुम्ही सगळ्यांनी केली आहे. आणि सिद्धूही आता आपल्या सासूबाईचंच म्हणजे लक्ष्मीचं कौतुक करतो. आता भावनाला पाटावर बसायला सांगितलं जातं कारण आता भावनाची ओटी भरायची असते. तेवढ्यातच ना काही ओटीमध्ये केळी ठेवलेली असतात. मग आता केळी ओटीमध्ये ठेवत नाहीत ना असंही आता रेणुका म्हणत असते की हो राहिलीच, ती काढायची होती, ती फळं आणली त्याच्याबरोबर ती आणली होती, थांबा काढते. मग आता ओटीमध्ये जर आपल्याला ठेवायची नसतील फळं तर काय कारण असतं? अगं केळी ठेवली ना तर एकदा बघ, आता तू प्रेग्नंट आहेस मग पुन्ह्यांदा बायाची
चान्स घेणार नाही आहे का, असं काहीसं असतं. पण आता तुम्ही तर बाळाचा चान्स पुन्हा घेऊच शकता ना, म्हणून जी केळी आहेत ना ती ठेवायची नसतात. म्हणजे ना ती वर्षातून एकदा झाडाला लागतात ना, असं काहीसं कारण असतं. ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे. मग इकडे सिद्धू म्हणतो की नाही हा सासूबाई, आम्हाला अजून एका बाळाचं प्लॅनिंग करायचं आहे. त्याबरोबर भावना त्याच्याकडे पाहत राहते. आता इथे सगळेजण मिळून फोटोज वगैरे काढतात. जानूने त्या सगळ्यांचे फोटोज सेल्फी वगैरे काढायला घेतलेले असतात आणि फोटो खूप सुंदर आलेत असं देखील जानू आता म्हणत असते. जानू आता इथे सेलिब्रेशनमध्ये रंगलेली असते, कारण तिला आता तिच्या भावनाताईची जी चोर रोटी ती एकदम मस्त धूमधडाक्यात करायची होती आणि ती तशी चोर रोटी एकदम मस्त करते. तेवढा सिंचनासुद्धा आलेली असते आणि सिंचना आल्यानंतर लक्ष्मी तिला म्हणत असते की बरं झालं आलीस, मग तुम्ही मला इथे कोणत्या हक्काने बोलवलं मला वाटलं नाही, तुम्ही मला बोलवाल ते, पण मला बरं वाटलं, असं देखील सिंचना आता बोलत असते. दुसरीकडे आता सिंचना जी आहे ती बघत असते आणि तेव्हाच ना सिंचना लगेच भावनाकडे जाते आणि तिला शुभेच्छा देते. त्यानंतर सिंचना घरी आलेली असते म्हणून लक्ष्मीला आनंद होतो, पण घरात हॅरी नसतो. म्हणजे हरीश तो एका मीटिंगसाठी 8 दिवसासाठी बाहेर गेलेला असतो. तर दुसरीकडे विश्वा आता जानूच्या कॅबिनमध्ये येतो आणि जानूला इकडे तिकडे पाहत असतो. पण जानू कॅबिनमध्ये नसते, कारण जानू ही आता तिकडे गेलेली असते ना, पण विश्वालाही माहीत नसतं. तर जानू कुठे गेली असेल, तिच्याबरोबर काही वाईट तर घडत नाही आहे ना, हा विचारसुद्धा विश्वाच्या मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेला असतो. आणि तेव्हाच ना इथे विश्वा विचार करतो की काय सगळं तर ठीक आहे ना. मग त्याने ना आता लगेच ना मेसेज केलेला असतो. तेवढ्यातच ना तो मेसेज बघतो. मग जानूने सांगितलेलं असतं की अरे मी माझ्या आईकडे आलेली आहे. तेव्हा कुठे जाऊन त्याला बरं वाटतं. मागे वळून पाहतो तर काही जयंत आलेला असतो आणि जयंत म्हणतो की तू इथे काय करतोयस. त्यावर तो म्हणतो की तुला काय जानूने सांगितलं नाही का की ती आज येणार नाही आहे. ते बाकीच्या वेळेला तर ती बऱ्याच गोष्टी तुझ्यासोबत शेअर करते, मग एक फ्रेंड म्हणून ही गोष्ट शेअर केली नाही का, असं बोलून जयंत मुद्दामून त्याला चिडवत असतो. जयंत जेव्हा त्याला चिडवत असतो ना, तेव्हा मात्र आता विश्वा त्याच्याकडे रागातच पाहत असतो, कारण विश्वाला माहिती आहे की हा माणूस काय लायकीचा आहे ते. जयंत जो आहे तो रागात बघत असतो. तर दुसरीकडे मात्र आता विश्वा त्याला खुन्नस देत असतो. जयंत जेव्हा निघून जातो तेव्हा विश्वाला ना त्या जयंतवर राग येत असतो. ह्याला कसं कळलं की मी केबिनमध्ये आहे, ते काहीतरी नक्कीच गडबड आहे असा देखील विश्वा आता विचार करत असतो. कारण जयंतसारखा माणूस जो आहे ना तो इतका पोचलेला असतो ना की त्याला जे काही हवंय ना ते मिळवण्यासाठी तो कुठच्याही थराला जातो. मग ह्याला कशा काही गोष्टी कळल्या हाही विचार ना आता विश्वाच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो आणि म्हणूनच विश्वा त्या पद्धतीने विचार करतो. तेव्हाच ना त्याला तिथे एक छान असं एक छोटंसं एक फ्लॉवर पॉट दिसतं आणि त्या पॉटमध्येच ना कॅमेरा लावलेला असतो आणि तो कॅमेरा जसा विश्वाला दिसतो तसं विश्वा म्हणतो की अच्छा, म्हणजे आता तू हिडन कॅमेरा लावलायस, म्हणजे तुला जानूवर लक्ष ठेवता येतील. कसा माणूस असेल यार, कसा असशील, म्हणजे असा आम्ही कधीच विचार केला नव्हता की इतका भयंकर असा असशील तो. आणि असं बोलून तो आता बघत राहतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की टीना जी आहे ती सिंचनाला म्हणत असते की तू इथे काय करते. सिंचना आता हरीशच्या रूममध्ये गेलेली असते. रूम चांगलीच नीट टापटीप ठेवलेली असते आणि मग ती विचार करते की नक्कीच ही आईने सेट केली असेल. पण वीणा सांगते की नाही, हे सगळं काही ना हरीश भाऊजीनेच ठेवले, हल्ली ना त्यांना सगळं टापटीप लागतं. आणि मग काय ते विचारते, अगं ती आरती आली नाही का, सगळ्यांना तर बोलवलं, मग ती तुम्हाला मदत करते बिझनेसमध्ये, ती आरती आली नाही का, ती 8 दिवसासाठी ना कुठेतरी बाहेर प्रोजेक्टसाठी गेली आहे. म्हणूनच ना मग हरीश भाऊजीसुद्धा बाहेर मिटिंगसाठी गेलेत ना, तर ते पॉसिबल नाही, पण ती व्हिडिओ कॉल करणार आहे हा आईना, असंही तिने सांगितलं. मग इकडे डाऊट येत असतो सिंचनाला, हरीशही 8 दिवसासाठी गेलं आहे आणि ही नाही आहे, नक्कीच दोघंजण एकत्र असतील असा कुठेतरी सिंचनाला डाऊट येत असतो. पण हे सगळं काही वेगळंच असतं. दुसरीकडे सिंचना रूममध्ये जाते आणि ते सगळं तिने बघितलेलं असतं. वीणा सांगत असते की तू इथे लवकरात लवकर राहायला ये, म्हणजे कसं तुमच्या दोघांमधली भांडणं मिटवा आता आणि एकत्र राहा. त्यावर सिंचना वीणाला सांगते की कोण सांगते, तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोमध्ये सुद्धा वाद झालेत हे मला माहिती आहे आणि तू सुद्धा तुझ्या नवऱ्यापासून वेगळंच राहते ना. वीणाने ह्याचं वाईट वाटतं. वीणा ना आता एकदमच अशी नर्वस होऊन तिकडनं निघून जाते. जशी वीणा तिथून निघून जाते ना तसं आता सिंचना कपाट उघडून बघते की नेमकं कसं अरेंज करून ठेवलेलं आहे. तर कपाटसुद्धा अगदीच टापटीप लावलेलं असतं आणि त्या कपाटात एक चिठ्ठी असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की मला माहिती आहे की तू रूमपर्यंत आलीस, पण इथे यायची काहीच गरज नाही आहे, माझ्या गोष्टीला कोणताही तू हात लावू नकोस आणि इथून निघून जा, असं देखील सांगितलेलं असतं. आणि मग काय तिथे सगळे कपडे ना कपाटात व्यवस्थित ठेवलेले असते, ते सगळे विस्कटून टाकते, कारण तिला ती चिठ्ठी भेटलेली असते आणि एवढ्या सगळ्या गोष्टी तिला राग येत असतात आणि त्यामुळे तिने आता सगळं काही अस्ताव्यस्त करून टाकलेलं होतं.
तर इकडे आता वीणा म्हणत असते की आजचा कार्यक्रम खूप छान झाला, पण उखाणा तर व्हायलाच हवा. उखाणा घेऊन न चालणार आहे का? मग आता जानूसुद्धा भावनाला फोर्स करत असते. भावना म्हणते की कसं शक्य आहे आता, पण आता लगेच विश्वास जो आहे तो भावनासाठी उखाणा घ्यायला चालू करतो. चोर ओटी करून टाका म्हणजे करेन मी बोंबाबोंब. चोर ओटी करून टाका म्हणजे करेन मी बोंबाबोंब. अख्ख्या जगाला सांगेन आता भावना प्रेग्नेंट आहे, त्वरित तात्काळ ताबडतोब. असा काहीसा उखाणा ह्या सिद्धूने घेतलेला असतो. सगळ्यांना हसू येतं. आता भावनाला सुद्धा उखाणा घ्यायला सांगितला जातो. भावनाही उखाणा घेते. इवलीशी चाहूल मणी लागली ओठीत प्रेमाची ऊब. इवलीशी चाहूल मणी लागली ओठीत प्रेमाची ऊब. ऐका साऱ्या जणी सिद्धिराज आणि मी, आई बाबा होणार ग, कोणीतरी येणार ग येणार ग. असं आता भावना बोलते. तेच दारावर आता नीलांबरी अगदीच ना दारू वगैरे पिऊन आलेली असते आणि तिने शॉर्ट कपडेसुद्धा घातलेले असतात. अशा अवस्थेत ना जेव्हा नीलांबरीला सगळीजणं पाहतात ना, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.